हॅलो फूड लवर्स, रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय? तर मग असा पनीर मसाला बनवून खा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. इथे मी 2 मोठे कांदे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतले आहेत. कांदा छान भाजून घेऊया व आता एका मिरचीचे तुकडे करून घालूया. मिरची छान भाजून घेऊया. आता एक चिरलेला टोमॅटो घालूया. इथे मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो असे 2:1 प्रमाण ठेवले आहे, त्यामुळे भाजी आंबट होणार नाही. आता वरून थोडेसे मीठ घालूया, त्यामुळे टोमॅटो चांगले भाजले जातील. सगळे मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे. आता थोडेसे काजू टाकूया. काजूही छान मिश्रणामध्ये भाजून घ्यायचं आहे. काजू घातल्यामुळे ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येते. आणि आता 1 चमचा तीळ घालूया आणि तिळामुळे भाजीला कलर छान येतो. परत एकदा सगळे मिश्रण छान भाजून घेऊन थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल व 2 चमचे तूप घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीरचे पीस करून घेऊन ते फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. पनीरमध्ये पाणी असल्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच त्यातलं एका स्वच्छ कापडामध्ये पनीर घालून त्यातले पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही थोडा वेळ झाकणी ठेवली तरी चालेल आणि गॅस बारीक करून ठेवायचा आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. पनीर फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचे आहे. आता यामध्ये जिरे, मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आणि एक कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालायचा आहे. कांदा छान भाजून घ्यायचा आहे. आले लसणाची पेस्ट घालायची, तेही छान भाजून घ्यायचं आहे. बारीक केलेली ग्रेव्ही घालायची आहे. ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. आता इथे सुहानाचा पनीर मसाला घालूया. तोही एकजीव करून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये. इथे मी अर्धा चमचा घरी बनवलेला सांबार मसाला वापरला आहे व थोडीशी हळद घातली आहे. सांबार मसाल्याची रेसिपीची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन रेसिपी बघू शकता. इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातले आहे. तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. व सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छान एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे मी 1 चमचा गूळ पावडर वापरली आहे. तुम्ही साखरही वापरू शकता. गोडाचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. व थोडीशी कोथिंबीर घातली आहे फोडणीमध्येच. जेवढी ग्रेव्ही आपण भाजून घेऊ तेवढी भाजीला चव चांगली येते. आता इथे मी अर्धी वाटी पाणी घातले आहे, जेणेकरून मसाले करपू नयेत म्हणून. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे सगळे मसाले एकजीव होतात व ते करपत नाहीत. यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते. आता इथे कन्सिस्टन्सीनुसार थोडे थोडे गरम पाणी घालूया. मी ते अजून थोडं पाणी ॲड केलं आहे यामध्ये. भाजीला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेले पनीर घालायचे आहेत. व वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आता चवीनुसार मीठ घालूया. आता इथे एक छोटी वाटी दुधावरची मी साय घातली आहे. साईमुळे भाजीला टेस्ट छान येते व कन्सिस्टन्सी छान होते.
आता इथे एक 10 ते 15 मिनटे झाकून ठेवायचं आहे. बघू शकताय भाजीला कलर किती मस्त आला आहे. अशा पद्धतीने आपला पनीर मसाला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.